किल्ला कुणाचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि याचाच उत्तर जाणून घेण्यासाठी TV9 मराठीची लाल किल्ला एक्सप्रेस पोहोचलेली आहे अमरावतीमध्ये आणि अमरावतीचे सगळे मतदार या ठिकाणी आलेले आहे। अमरावती हा कुपोषणासाठी महाराष्ट्रात नाही तर अवघ्या देशात खूप प्रसिद्ध आहे। बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या समस्या अनेक प्रश्न आहे, या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत। अमरावतीचे हे मतदार या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे या ठिकाणी आहे। सीमा सावळे मॅडम आहे, बीजेपीच्या नेत्या, राजेंद्र गवई आरपीआयचे मोठे नेते या ठिकाणी आहे, नवनीत राणा गेल्या वेळेस राष्ट्रवादीकडून लढल्या होत्या, युवा सावियांच्या नेते आहे आणि प्रवीण हरमरकर शिवसेनेचे नेते या ठिकाणी उपस्थित आहे। चर्चा करणार आहोत, परंतु चर्चेच्या सुरुवातीला आपण एक सर्वे घेऊया। या ठिकाणी शिवसेनेचे खासदार सत्तेत आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामावर किती लोक समाधानी आहे, हात वर करा। किती लोक समाधानी आहे? किती? शिवसेनेचे खासदार अडसूड साहेब यांच्यावर किती लोक समाधानी आहे त्यांच्या कामावर? किती लोक समाधानी नाही? किती लोक समाधानी नाही? खासदाराच्या कामावर किती लोक समाधानी नाही? जे समाधानी आहेत त्यांच्याकडे पहिले तो जे समाधानी आहेत त्यांना विचारा, मग जे समाधानी नाही त्यांना का नाही हे विचारूया। आपल्यासोबत काही हा, तुम्ही समाधानी आहात खासदाराच्या कामावर? नाही, आम्ही बिलकुल समाधानी नाही। अमरावती मतदारसंघ सुशिक्षित मतदारसंघ आहे। खासदार हा केव्हाही त्या जिल्ह्यातलाच असावा प्रतिनिधी, जो खासदार अमरावतीत राहतच नाही। सामान्य जनतेला जर काम पडलं तर त्यांनी कोणाकडे जायचं कामं घेऊन? इथून काय सोलापूर, सातारा किंवा दिल्लीला जायचं काय? खासदार हा केव्हाही कोणत्याही पक्षाचा असो, तो शहरात राहणारा आणि तिथला प्रॉपरच व्यक्ती पाहिजे। आणि माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, TV9 ला तुम्ही लिहिलं इलेक्शन एक्सप्रेस लाल किल्ला कोणाचा? तुमचा प्रश्न जाणून घेतला, मला काही तुम्ही सांगा, तुम्ही समाधानी आहात असं म्हटले, काय सांगणार? अमरावती जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर या खासदारांनी फक्त भांडगोळे करायचं काम केलेलं आहे, भांडण्याचंच काम केलेलं आहे। जनतेचा विकास कुठे झालेला नाही आहे, जनतेचा विकास झालेला नाही, हे सगळे प्रश्न आहे। आपण शिवसेनेचे नेते या ठिकाणी आहेत, त्यांना विचारूया की हे उत्तर सगळे द्यायचे आहे। सर, हे सगळे म्हणजे जवळपास 70% जनता शिवसेनेचे खासदार जे आहे अडसूड यांच्या कामावर समाधानी नाही। तुमच्या समोर हा सर्वे आहे, काय उत्तर द्याल यांना? त्याआधी मी सगळ्यांचा परिचय करून दिला, परंतु तुम्ही सांगा सर, हे उत्तर द्या यांचं, हे समाधानी नाहीत खासदारांच्या कामावर। हे लोक समाधानी नाही। हो, तुमच्या समोर सर्वे केला आपण। तुम्ही मला पहिली गोष्ट तर वाकोळे साहेबांनी सांगितलं का तुमचे फक्त 25च लोक आणा, नाही तर मी इथं 100 लोक 200 लोक आणू शकत होतो। पहिली गोष्ट ऐकून घ्या, मला 25 मग इथं 100 आणून ते पण दाखवू शकतात हात। पहिली गोष्ट त्याचा मी तुमचा नाही सर, शांततेत चर्चा करू ना आपण, शांततेत चर्चा करू। पहिले ऐकून घ्या मी काय म्हणून राहिलो, कारण की तुमच्या लोकांनी मला सांगितलं 25 ते 30 लोक आणा। हे नितीन मोळ काय सांगतील? हे का शिवसैनिक आहे? नाही सर, आपण याचं उत्तर घेऊ ना सर। तुम्ही जो जिता वही सिकंदर, गेल्या 5 वर्षात तुमच्या खासदारांनी काय कामं केले त्याची उत्तर सांगा जनतेला। 600 कोटी रेल्वे मंत्र्याकडून आणलेले आहे, 600 कोटी। 600 कोटी रेल्वे मंत्रालयाकडून आणले आहे। रखडलेले नरखेड जे लाईन आहे त्याचे कामं केलेले आहे। त्यानंतर अमरावती पुणे गाडी, अमरावती पुणे वाया लातूर सुरू केली। मॅडम सांगू द्या त्यांना। हा सर, सर तुम्ही सांगा सर, कंटिन्यू करा। मोठे कामाला थोडस आम्ही कसं वावा गावा करत नाही, आम्ही फक्त काम करतो। वावा गावा आणि कामात फरक आहे। तिरुपती वाया मार्ग सुरू केला, जबलपूर वाया नागपूर गाडी सुरू केली। सांगतो, थोडं शांत राहा, सगळं सांगतो। थांबा, उत्तर ऐकून घेऊ आपण। प्रश्न विचारले, शांततेत उत्तर ऐकून घेऊ। हा सर, मला 25 सांगत जाणार, मी 100-200 आणू शकत होतो। हो सर, उत्तर सांगा ना, माणसं आणण्यात नाही, तुम्ही उत्तर सांगा। हो, कसा आहे सर उत्तर? ओरडण्यासाठी लागते। शांत, आपण शांततेत ऐकून घेऊया त्यांनी कुठले कामं केले। हा सर, हा शांततेत थांबा। नरखेड लाईन चालू केलेली आहे। अनेक 5 अमरावती सिटीमध्ये अमरावतीतून जे मोठे मोठे काम आहे, जे नरखेड लाईनचं जे काम होतं रखडलेलं ते त्यांच्या हातचं आहे। बांधकाम परिस्थितीवर अमरावती मॉडर्न रेल्वे स्टेशनचं जे त्यांच्या हातचं काम आहे। तुम्ही कंटिन्यू सर, तुमचा आवाज येतोय, तुम्ही कंटिन्यू करा। अमरावती जे ऐवजी 5 वाजताचा टाइम होता अमरावती गाडीला, तो 7 वाजता टाइम केलेला आहे। अचलपूर बंद पडलेल्या, अचलपूरमध्ये बंद पडलेल्या फिल्ले मिलला त्यांनी काम चालू केलं। एक मी सर नवनीत राणा यांच्याकडे येतो मी, काही शिवसैनिक आहेत त्यांना पण विचारूया। सर काय काय वाटतं?
पहा, खासदार साहेबांनी त्यांच्या लेवलला जेवढे कामं करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आज विदर्भामधून नितीनजी गडकरी जर सोडले तर विदर्भामधून आनंदरावजी खासदार हे असे एकमेव नेते आहेत की त्यांनी सर्वात जास्त निधी आणून आपल्या जिल्ह्यामध्ये विकास केला आहे. नक्कीच नवनीत राणा मॅडम आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मॅडम, यांनी जे कामं सांगितले काय सांगणार तुम्ही? मी कोणावरही टीका करणार नाहीये. बेसिकली मी एवढंच सांगेन की जे खासदाराचा काम होता आणि जे म्हणत आहे की दादा आपण कोणत्याही पक्षामध्ये असताना आपल्याला कामं माहीत तोंडी पाठ पाहिजे की मी माझे खासदारांनी काय केलं. वाचून यांनी म्हटलं की ब्रॉडवे नरखेड आपण चालू केली जे बंद असताना त्याचा पूर्ण काम कसं केलं पाहिजे. नरखेड जेव्हा आपण ब्रॉडवेचं काम केलं त्याची इंजिन नवीन लावली पाहिजे होती, जे डब्बे होते ते नवीन लावले पाहिजे होते, प्रत्येक तालुकाला त्याचा स्टॉप दिला पाहिजे होता, ज्या कारणाने पूर्ण शेतकरी ग्रामीण मधून ते शहरामध्ये आले पाहिजे, त्यांची कनेक्टिव्हिटी पाहिजे होती. आज सगळ्यात मोठा मुद्दा आहे जे रोजगाराचं म्हणत आहे ते रोजगाराचा मुद्दा एवढा मोठा आहे त्याच्यासाठी आज अमरावतीमध्ये लँडिंग एअरपोर्ट. शांततेत चर्चा करू, शांततेत चर्चा करू, शांततेत चर्चा करू. हा मॅडम, आज जे एअरपोर्टचा विषय आहे, आज एअरपोर्टचा जे विषय आहे दादा एवढा मोठा गंभीर विषय आहे. आमचे जिल्ह्यात एवढे शिक्षण घेतलेले पोरांचे हाती सर्टिफिकेट घेऊन डिग्र्या घेऊन ते असं जोगी बसलेले आहे. शेतकऱ्यांना आपण मेल्यावर त्यांना पैसे देतो, मदतीचा हात देतो. जर खासदार रिअली कामाचा असता, खासदार जर रिअली कामाचे असते तर सगळ्यात महत्वाचं काम होता इथे एअरपोर्ट सँक्शन करून लँडिंग देणार. त्याच्यानंतर रखडलेले MIDC चे उद्योग त्यांनी आणले असते. त्याच्यानंतर मोठे मोठे उद्योगपतीकडून जाऊन इथे उद्योग कसे आणला पाहिजे ते त्यांनी कामं केले पाहिजे होते. छुटूक मुटूक जे दुसऱ्यांनी कामं केले त्याच्यावर आपलं श्रेय दाखवणं गवई सरांकडून जाणून घेऊया. सर, काय सांगणार याच्यावर? तुम्ही कदाचित RPIचे काँग्रेस समर्थित उमेदवार असणार आहे, काय सांगणार? अमरावती हा 3 भागामध्ये विभागला गेलेला आहे. आदिवासी भाग, ग्रामीण भाग आणि शहरी भाग. या तिन्ही भागाचा विकास झालेला नाही. आदिवासी भागामध्ये कुपोषण वाढलं आहे, अशिक्षित तरुणांना बेरोजगार मिळत नाही आहे, तिथे रोजगार उपलब्ध होत नाही. शहरी भागामध्ये सुशिक्षित युवकांना रोजगार मिळत नाही. व्यापाऱ्यांचे प्रश्न विकोपाला गेलेले आहेत. नवीन उद्योग आलेले आहेत ते अमरावतीमधील लोकांना न लावता अमरावतीच्या बाहेर किंवा तर 16 महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना लावतात. शेतकऱ्यांचा प्रश्न टोकाला गेलेला आहे. उत्पादन करतात, उत्पादनाला बाजारपेठ नाही आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. आणि नवनीत आमच्या भाऊ नवनीतजी यांनी सांगितल्याप्रमाणे की रवी माझ्या लहान भावासारखा आहे म्हणून की विमानतळाचा प्रश्न मला अजूनही आठवतं. जुलै 2000 हा काय हा बोला सर. त्यांनी तो प्रश्न म्हटला, आपण सीमा वेणकर सहभागी आहे, भाजपला पण उत्तर द्यायचे. जुलै 2008 मध्ये मी प्रफुल्ल पटेल यांना भेटलो होतो या विमानतळासाठी. आज जवळजवळ 11 वर्ष झाले या विमानतळाचं काही होत नाही आहे. शिवसेनेसोबत भाजपही तेवढीच जबाबदार आहे. भाजप सत्तेत आहे केंद्रात आणि राज्यातही. सांगा मॅडम, काय विकास झाला? मुळामध्ये मला असं सांगायचं आहे, तुमच्याकडे मुळामध्ये मला असं सांगायचं शांततेत राहा, शांततेत चर्चा करूया आपण. तुमच्या सगळ्यांकडे मी येणार, शांततेत राहा. अवघा महाराष्ट्र हा शो बघतोय, अमरावती कर कसे बघतात हे बघतायत, त्यामुळे शांततेत चर्चा करूया आपण. तुमच्या मताशी मी सहमत आहे की अमरावती जिल्ह्याचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. या मताशी मी पूर्णतः सहमत नाही. एक, माननीय आनंदराव अडसूळांनी, ते आमचे युतीचे खासदार आहेत, युती झाली तर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, नाहीतर आम्ही आमच्या सक्षम आहोत. एक, गेल्या 5 वर्षाचं सांगा मला. प्रश्न विचारला, मला उत्तर देऊ. एक, दुसरा विषय असा आहे की आम्ही या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी सांगितलेलं आहे आम्ही कर्जमुक्ती नव्हे, आम्ही कर्ज काय म्हणतात शेतकऱ्यांच्या कर्जांच्यासाठी शेतकऱ्याच्या आत्महत्या करतायत, त्यामुळे आम्ही त्यांना कर्जमुक्तीसाठी आम्ही प्रयत्न करतोय. मुद्दा ऐकून घ्या. प्रश्न विचारला, सत्ताधारी म्हणून जबाबदारी आहे माझी. एक, युवकांना रोजगार देण्याच्या संदर्भात विषय आहे. एकच तुमचा शेतकऱ्यांचा मुद्दा आला. एक शेतकरी संत्री घेऊन या ठिकाणी आलेला आहे.
एक शेतकरी संत्री घेऊन आलेला आहे, विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखलं जाते बघा, संत्री घेऊन आलेला आहे. काय समस्या आहे संत्रा उत्पादकांच्या? विदर्भाचा राजा संत्र्याला म्हटलं जाते. मोर्शी वरुड मध्ये 1 नंबरचा संत्रा घेतला जातो आणि याला व्यापारी बेभाव लूटमार करतात. इथं मोठा उद्योग नाही, गेल्या सरकारच्या काळातही नाही. हे सरकार नुसतं आश्वासन देणारं सरकार आहे. हे शेतकऱ्याची काय कर्तव्य करते? बेभाव कचरा कुंडीत टाकायला लागते आणि विदर्भाच्या नावावर विदेशात मोर्शी वरुड अमरावती जिल्ह्याचा संत्रा विकला जाते. या सरकारला प्रश्न विचारला पाहिजे, 4.5 वर्षात एक प्रकल्प आणला का म्हणून. नाही, सीमा मॅडम तुमच्याकडे येतोय. अनेक समस्या आहे, महिलांच्या काही समस्या आहे, काही विद्यार्थी आपल्यासोबत आहे. बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या ठिकाणी, काय सांगणार? काय प्रश्न आहे तुझा? बेरोजगारीचा काय नक्कीच आपण हे प्रवीण सरांकडनं उत्तर घेऊ. सर, सरकारला प्रश्न आहे, संत्रा उत्पादकांच्या समस्या सुटल्या नाही, काय सांगणार? संत्रा उत्पादकांच्या समस्या सुटल्या नाही, शेतकरी आत्महत्या आहे, कर्जमाफीचा पूर्ण फायदा झालेला नाही, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. काही शेतकऱ्यांचा जो विषय आहे, शेतकऱ्यांच्या अजूनही काही गोष्टी बाकी आहेत. आमचे शिवसेना प्रमुख जे आहे ते वारंवार शेतकऱ्यांसाठी पुऱ्या महाराष्ट्रात दौरे चालू आहे, हे तुम्ही नेहमी पाहत असता. त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न रेटून धरलेला आम्हाला कोरा सातबारा पाहिजे, हे आम्ही या सरकारने केलं नाही का? मग या सरकारने केलं नाही का? सरकारमध्ये आम्ही पण आहे, पण बाळासाहेबांची शिकवण आहे का जो काम करत नाही त्याच्यापासून काम कसं करून घ्यायचं, हे बाळासाहेबांची शिकवण. नक्कीच. आता यांचा एक प्रश्न राहिला का साहेबांनी कोणतेच कामं नाही केले. मला असं वाटते अमरावतीमध्ये मेट्रो आली होती, ॲटोमध्ये अमरावतीमध्ये मेट्रो आली होती आणि ती मेट्रो घुमून राहिली गावात. सर, आम्ही तसा विकास नाही करत सर, आम्ही विकास करतो, मला वाचून दाखवतो. या मुद्द्यावर चर्चा करणार एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर विकासाचा हा मुद्दा, बेरोजगारी आणि इथल्या मतदारांना नेमकं काय हवं हे सगळं जाणून घेऊया, कारण की हे मतदार ठरवणार आहे हा लाल किल्ला कोणाचा. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. आपण अमरावतीत आहो आणि चर्चा करतोय की या मतदारांना नेमकं काय हवं. एक महत्वाचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न, कारण की बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे, आणि शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न, कारण की बेरोजगारी आणि शेतकरी दोन्ही प्रश्न एक दुसऱ्याशी जुळलेले आहे. शेतकऱ्यांची मुलं जी आहेत ती बेरोजगार आहे. त्यामुळे एक प्रश्न आहे की बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या असं किती लोकांना वाटतं? बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या असं किती लोकांना वाटतं? या ठिकाणी हात वर करून सांगा, किती लोकांना वाटतं? किती लोकांना वाटतं की बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाही? सगळ्यांनाच वाटतंय. किती लोकांना वाटतंय? 80% लोकांना वाटतंय की शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाही, काय बेरोजगार आहे, शेतकऱ्यांची मुलं आहे. काय परिस्थिती आता? आताही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पण त्याच्यावर अजून तोडगा निघाला आहे. इथं टेक्सटाईल इंडस्ट्री आली, कापड व्यवसाय आले, पण कापूस हा शेतकऱ्यांच्या घेतला जाणार का, हा आमचा प्रश्न आहे. बेरोजगारीवर रोजगार मिळालेला नाही आहे. मोदी सरकारने जे आश्वासन दिलं होतं 2014ला की बरेचसे रोजगार देऊ, आम्ही तुम्हाला नावं लिहून देऊ की कोणत्या युवकाला आपण रोजगार दिला, ते नावं सुद्धा आपल्याला मिळत नाही आणि आम्ही सर्व इथे बेरोजगार झालेला. किती लोकांना रोजगार दिला यांनी सांगावं. सामाजिक कार्यकर्ते नितीन मोहोळ आपल्यासोबत आहे. काय परिस्थिती आहे? रोजगार मिळाला नाही? रोजगारचा सोडा, मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. 1 मिनिट, की या मंचावर जे बसले आहेत दोन, सर मला ऐकून घ्या साहेब, तुमचं चुकलं असं आहे की आम्हाला सत्ताधारींना विचारायचं आहे. सत्ताधारी पळाले म्हणून त्यांनी 2 रिप्रेझेंटेटिव्ह पाठवले ज्यांचा काही संबंध आहे. नक्कीच त्यांच्याकडे उत्तर घेऊया. रोजगाराची समस्या सुटली का? कोणाला विचारायचं तुम्ही पहिले सांगा. रोजगाराची समस्या, आणखी बेरोजगार तरुण आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडे जाऊया. आम्ही या सगळ्या प्रतिनिधींना बोलावलं होतं, ते आले नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी आपापले प्रतिनिधी पाठवले. काय परिस्थिती आहे? परिस्थिती एकदम वाईट आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आता या पद्धतीचे बोलले, जे पळून गेले शिवसेनेचे खासदार, ज्यांनी भाजप सरकारच्या नावाखाली सामाजिक सर्वसामान्य नागरिक आहे, कुठल्या पक्षाचे लोक आहात? काँग्रेसचे लोक आहे. तुम्ही काय परिस्थिती आहे? बेरोजगारीची काय समस्या आहे? एका पक्षाच्या पदाधिकारी आहे. बेरोजगारीची काय समस्या? मी 2016 साली मी रोजगारासाठी भूखंडासाठी MIDC मध्ये अर्ज दाखल केला होता आणि त्यांच्यानंतर तिथून पत्र आलं, मला पूर्ण फॉर्मॅट रेडी केला होता मी. त्यांचं रिटर्न लेटर आलं की तुम्हाला भूखंड देता येणार नाही. सर्वसामान्य नागरिक जेव्हा एखादा भूखंड मागतो त्याला परवानगी देत नाही. रामदेव बाबांना 1000 एकर जमीन कशी दिली जाते हे सांगा. तुमच्याकडे येतो. रोजगाराचा काय प्रश्न आहे?
रोजगार या ठिकाणी 10 वर्ष युतीचे खऱ्या अर्थानं खासदार आहेत आणि 10 वर्षाचा जर रोजगाराचा जर विषय विचारला तर या ठिकाणी 100 ते 200 कंपन्या नांदगाव पेठ स्थितीत आहे आणि इथला विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार आहे, परंतु यूपीचा आणि एमपीचा मजूर या ठिकाणी कामावर लागतो. या ठिकाणचा बेरोजगार हा सुशिक्षित बेरोजगाराचा आहे. नक्कीच शेतकऱ्यांचा प्रश्न सुटले का हे पण विचारूया. शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला. नरेंद्र मोदी सरकारनं मोठे आश्वासन दिले होते 2014 मध्ये की प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करू. त्यानुसार आतापर्यंत 10 कोटी रोजगार आले पाहिजे होते. अमरावती जिल्ह्यात किती रोजगार आले आणि सीमाताईंना प्रश्न आहे 15 लाख रुपये कधी खात्यात जमा होणार आहे. दोन महत्वाचे प्रश्न. एक तरुणीचा प्रश्न घेऊन सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊया. काय प्रश्न आहे? मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे. मला एवढाच म्हणायचं आहे आपण कोणत्याही पक्षाचं नाही. शेतकऱ्याची मुलगी आहे. गेल्या 4-4.5 वर्षात तुझ्या बाबाच्या परिस्थितीमध्ये बदल झाला का? परिस्थितीमध्ये जरी बदल नाही झाला, पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने एवढंच म्हटलंय जरी आपण रोजगार मिळू शकत नाही तर स्वतःचा उद्योग स्वतः तयार करा. हे त्यांनी खूप मोठी स्कीम काढली. भाजपच्या कार्यकर्ते आहात का? कुठलेच नाही, मी एक सर्वसामान्य नागरिक आहे. आपण हे सगळे प्रश्न. काही महिला या ठिकाणी आहे. काय प्रश्न आहे तुमचा? स्किल इंडिया ही मोदी सरकारची जी योजना आहे यामध्ये भरपूर तरुण हे सुशिक्षित झालेले आहे आणि यांनी रोजगाराचा फायदा घेतलेला आहे. आणि आज जे शेतकऱ्यांना आज जो कांद्याला भाव आहे तो आजपर्यंत कुठल्याही सरकारने दिलेला नाहीये. आज शेतकरी सुद्धा खुश आहे. हा, तुम्ही काय शेवटचं? मला ब्रेकवर जायचं लवकर सांगा. सर, सर्वात महत्वाचं म्हणजे मोदी सरकार हे खोट्या लोकांचं सरकार आहे. त्यांनी शेतमालाला 1.5 भाव देतो असं कबूल केलं. कोणत्याही प्रकारचा त्याने भावामध्ये वाढ केली नाही. दुसरं सर, टोल मुक्ती करू म्हणून हे सरकार निवडून आलं. मागच्या 4 वर्षापासून आम्ही टोलसाठी प्रयत्न करतो आहोत. यामध्ये गडकरी साहेबांनी आश्वासन दिलं, पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं, गडकरींना मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं, पण आमचा मोर्शी वरुडला जाणाऱ्यांना फक्त 5 किलोमीटरसाठी 130 रुपये घेतात. हा प्रश्न घेऊ. यासोबतच बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सत्ताधाऱ्यांकडनं घ्यायचं आहे आणि विरोधी पक्षातले लोक या ठिकाणी आहेत, गेस्ट आहेत, त्यांच्याकडनं पण विचारूया. परंतु आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर ही सगळी उत्तरं आपण घेणार आहोत आणि प्रश्न सुद्धा उपस्थित करणार आहोत. एकदा स्वागत. ब्रेक पूर्वी 3 महत्वाचे प्रश्न उपस्थित केले होते इथल्या अमरावतीच्या जनतेनी. पहिला बेरोजगारी, दुसरा शेतकऱ्यांची समस्या आणि तिसरा इथला विकास. आपण गवई साहेबांकडे जाऊया. त्याआधी नवनीत राणा मॅडम, तुम्ही सांगा काय समस्या आहे बेरोजगारीची, शेतकऱ्यांची, मग सरकारच्या पक्षाचे किंवा शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांच्याकडनं उत्तर घेऊया. मॅडम. नाही, प्रॉब्लेम असा आहे की कोणत्याही पक्षावर आपण ना बोलताना आपले स्थानिक जिल्ह्याचे जे प्रश्न आहे त्याला घेऊन आपण भांडलो पाहिजे. त्या प्रश्नासाठी आपण जिल्हा जे आपण खासदार देतो ते जिल्ह्याच्या विकासासाठी देतो, नाही की कोणावर टीका करण्यासाठी आपण जिल्ह्यावर खासदार देत असतो. आज जिल्ह्यामध्ये जे गेले यांचा जे राग आहे जे बाहेर निघून राहिला ते खरं आहे. कारण की गेल्या 10 वर्षापासून जे जिल्ह्यांनी आम्ही 20 वर्ष मागे गेलो आहे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी हे 4-5 वर्ष अगोदरच घोषणा झाली, पण आजही किती शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा फायदा त्यांना भेटला? आजपर्यंत नाही भेटला. आज आमच्या जिल्ह्यामध्ये बेरोजगार पोरं एवढे आहे, विद्यार्थी एवढे आहे की ज्यांच्या हातात डिग्र्या असूनही त्यांना रोजगार नाहीये. शांत रहा. चर्चा करू द्या. तुमच्या नेत्यांना पण उत्तर द्यायचं आहे. शांत रहा, उत्तर द्यायचं आहे त्यांना. हा, आज आमचे जिल्ह्यामध्ये चिखलदरा म्हणून महाबळेश्वर, लोणावाळा, माथेरान पेक्षाही सुंदर स्थळ चिखलदरामध्ये आहे. सती डॅमचा प्रकल्प, सती डॅमचा प्रकल्प सेंटर मध्ये एन्व्हायरमेंट मध्ये अटकून आहे गेल्या 10 वर्षापासून. म्हणून जर तिथे पाणीची सुविधा झाली तर आमच्या चिखलदराला इको टुरिझम म्हणून आम्ही पूर्ण देशात, पूर्ण महाराष्ट्रात 1 नंबर. लोणावालाही मागे, माथेरान. शेतकरी आणि तरुणांमध्ये काम करता तुम्ही, समस्या भीषण आहे तुमच्या जिल्ह्यात. चिखलदरा मेळघाटला टुरिझम स्पॉट जर केला, शेतकऱ्यांचा प्रश्न बेरोजगारीचा. चिखलदरा आणि मेळघाट मध्ये तेंडू पाण्याचं उत्पादन होते, तेथील शेतकऱ्यांचा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो आणि तेंडू पाण्यापासून उत्पादन जर केलं तर बेरोजगारचा प्रश्न आपण सुटू शकतो. संत्र्याबद्दल आपण बोलला. संत्रा हा विदर्भाचा राजा आहे. त्या संत्र्याच्या बाबतीत एखादा जर इंडस्ट्री जर सुरू केली, एखादी सेंटची इंडस्ट्री सुरू केली, एखादी संत्र्याच्या ज्यूसची जर
उत्तर सर आणि अद्याप कोणतीही इंडस्ट्री झालेली नाही आहे. अद्याप कोणती इंडस्ट्री सीमा झालेली नाही. मॅडम उत्तर द्या. खूप मोठे प्रश्न आहेत, थेट सत्ता पक्षाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण साहेबांनी नांदेडला तो प्रकल्प घेऊन गेलेले आहेत. त्याच्याबद्दल त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने काही केलेलं नाही आणि म्हणून गेल्या 60 वर्षाचा बॅकलॉग या ठिकाणी भारतीय जनता पार्टी भरून काढते. आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे, बेरोजगारी सोडवणार आणि ते फक्त भारतीय जनता पार्टी सोडू शकते. शेतकऱ्यांना कर्ज माफी नव्हे तर कर्ज मुक्त करायचं आहे आम्हाला, असं ओरडून आणि हुल्लडबाजी करून प्रश्न सुटणार नाही. माझी या युवकांना विनंती आहे की अशा प्रकारचं वर्तन करून अमरावती जिल्हा तुम्ही अजून मागे नेतात. कुठे नेता या जिल्ह्याला, कुठे नेता जिल्ह्याला? हे हुल्लडबाजी याचा उत्कर्ष होता ना तुमचा. 2 वेळा तुम्ही इथं खासदार आहे, तुमचे प्रतिनिधी. रोजगाराच्या कुठल्या योजना आणल्या, शेतकऱ्यांसाठी नेमकं काय झालं, हे जनतेच्या तरुणांचे प्रश्न, हे कुठल्या पक्षाशी निगडीत प्रश्न नाही. उत्तर द्या. ऐकून घ्या. बेरोजगारासाठी या MIDC मध्ये या फॅक्टऱ्या आल्या, तिथे अमरावती जिल्ह्यातले लोकांना भरती चालू आहे, तिथे भरती झालेली आहे. ऐकून घ्या. माझं बोलणं उद्या. उत्तर द्या. ऐकून घ्या. फिल्ले मिल, अचलपूर फिल्ले मिल मध्ये बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. हा सर, उत्तर द्या. अशा अनेक ठिकाणी रोजगार देत आहे. हा उत्तर सर. आणि राहिला शेतकऱ्यांचा प्रश्न. हा शेतकऱ्याचा आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी वारंवार शिवसेनेचा आजही ते पटत नाही का कास्तकार हा मोकळा झाला म्हणून उद्धव साहेब आजही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये घुमत आहे का कास्तकारांना आपण कुठून तरी काहीतरी दिलं गेलं पाहिजे, कोरा 7-12 झाला गेला पाहिजे. याच्यासाठी आता राहिले हे यांचा प्रश्न, याचं उत्तर देतो मी 2 मिनिट. नाही, प्रश्न केला होता. तुम्ही ज्या सरकारमध्ये आहे, तुमच्या मंत्री आहेत, त्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी कामं केलीत की नाही, काय सांगणार? करून घेतो आम्ही करून घेतो. काम नसेल होत तर आम्हाला शिकवण आहे, आम्ही काम करून घेतो. नक्कीच आपल्यासोबत काही महिला आहे, काही तरुणी आहे. काय सांगशील? बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आहे. मला तर आधी फक्त एज्युकेशन बद्दल बोलायचं आहे की अमरावती जिल्ह्यातील लोकांना पुणे आणि मुंबई सारख्या शहरात का जावं लागतं? जर इथे एज्युकेशन नाही मिळवून देऊ शकत तर तुमचा काय उपयोग आहे इथे, आणि यांच्या काय पॉलिसीज आहेत मला ते आपण जाणून घ्यायचं आहे. कारण इथे एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी तर काहीच नाहीये, पण एज्युकेशन सुद्धा व्यवस्थित नाहीये मला असं वाटतं. माझं नाव रंजना मामर्डे. विदर्भातील वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्याचेच बेरोजगारीचे प्रश्न, 4 लाख नोकऱ्या पश्चिम महाराष्ट्रवाल्यांनी पळवल्या. आपल्या विदर्भ सेपरेट का झाला नाही? मला विचारायचंय भारतीय जनता पार्टीला, कारण की आदिवासींचे वाढते कुपोषण, नक्षलवाद हे सगळे प्रश्न. तरुण आहे, काय परिस्थिती आहे अमरावतीची? सर, खऱ्या अर्थाने आपल्याला गोष्ट सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. हे दोन्ही पक्ष गेल्या 4 वर्षापासून सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच जनता यांना उत्तर देणार. नक्कीच काही महिला आहे आणखी, त्यांच्याकडे मी येतोय. तुम्हाला काय वाटतं, काय सांगणार? शेतकऱ्यांच्या मालाला आतापर्यंत भाव दिलेला नाहीये, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करते आहे. आपल्याला माहितच आहे शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण जास्तीत जास्त वाढलेलं आहे. बेरोजगारी अमरावती शहरामध्ये जास्तीत जास्त वाढलेली आहे. तर याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं आणि आपल्याला चांगला उमेदवार अमरावती शहराला द्यावा अशी मी विनंती करते. MIDC मध्ये नोकऱ्या मिळत आहेत तरुणांना, असं शिवसेनेचे प्रतिनिधी सांगतायत. किती लोकांना नोकऱ्या मिळतात असं वाटतंय? इथे मिळतात नोकऱ्या? नाही म्हणताय. किती लोकांना वाटते? काय आपल्या परिस्थिती आहे मागून जाणून घेऊया. आणखी आपल्यासोबत काही लोक आहेत. असं बाजूला व्हा. हा एक सेकंड बाजूला मी तुमच्यापर्यंत एक मिनिट. काय परिस्थिती आहे? माझं म्हणणं, आता जे समोर तुम्ही ज्यांच्यासोबत विचारलं त्यांनी सांगितलं, तुम्ही सांगा काय परिस्थिती आहे? त्याचं उत्तर देत आहे. त्यांनी सांगितलं की 4.5 वर्षात हे लोक शिवसेना आणि भाजप हे लोकांची भूल करत आहे. पण एवढे वर्ष काँग्रेसनं एवढे वर्ष सत्तात आली, त्याच्यानंतर काँग्रेसनं काय केलं त्या माणसाने तुम्ही विचारा. उद्धव साहेब ठाकरे घर जाऊन वेळोवेळी शेतकऱ्यांच्या समस्येसाठी लढत आहे. नवनीतताई राणेंनी जे म्हटलं की 10
वर्षात अडसूळ साहेबांनी काम नाही केलं. अडसूळ साहेब इतकं काम या जिल्ह्यात कुणीच नाही केलं असं मला वाटते. आणि केंद्राचे कामं हे खासदारांचे असतात आणि तिथे प्रत्येक वेळी आमदार रवी राणांनी श्रेय घेण्याचं काम केलं, प्रत्येक वेळी उद्घाटन केलं. आणि समजा नक्कीच तुमचा प्रश्न भातकोली तहसीलचा प्रश्न अजून सुटला नाही. त्यांनी म्हटलं होतं की लग्न मी करणार नाही, तहसीलचा प्रश्न सुटल्याशिवाय. एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी, एक महत्वाचा प्रश्न. शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढली नाही, युती झाली नाही. किती लोकांना वाटतं तुमचा खासदार निवडून येईल? शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर किती लोकांना वाटतं खासदार निवडून येईल? हात वर करा, हात. जर समजा युती झाली तर किती लोकांना वाटतं निवडून येईल तुमचा खासदार? आपण परत प्रवीण सरांकडे येतो. सर, युतीचा तळ्यात मळ्यात आहे, अजूनही निर्णय झाला नाही. जर भाजप सोबत तुम्ही निवडणूक लढली नाही, युती झाली नाही तर अडसूळजी निवडून येईल का परत? काय वाटतं? बिलकुल निवडून येईल. कशावरून सांगता? कसं आहे, इथं जे लोक आहे हे सगळे पक्षाचे लोक आहे. सर तुम्ही उत्तर द्या. ऐकून घ्या. कसं आहे, मी आधीच सांगितलं, मला तुम्ही 20 लोक आणायला सांगितलं. मला तुम्ही 100 आणायला सांगायला लागत होता, मग तुम्हाला मी सांगितलं. सर आता विषय असा आहे खासदार साहेब निवडून येतील आणि शिवसेनेवरच निवडून येतील. युती झाली तरी येईल, युती नाही झाली तरी येईल. नक्की. सीमा साळवे मॅडम, जर युती झाली नाही तर तुम्ही स्वतः इच्छुक आहात, तुम्ही काय सांगणार? मला वाटतं मी पक्षाचा प्रथम आदर करून सांगते. पक्ष जो निर्णय घेईल तो 100% आम्हाला मान्य आहे. परंतु भारतीय जनता पार्टी 1 नंबरचा पक्ष आहे आणि या जिल्ह्याला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा खासदार मिळणार. आणि जे लोक इथं सांगतायत, वेगवेगळ्या पक्षाच्या नावाने घोषणा करतायत, ते सुद्धा भाजपच्या दारात लाईन लावून नाक घासून आम्हाला उमेदवार द्या म्हणून मागणी करतायत. भारतीय जनता पार्टीचा पहिला खासदार अमरावती जिल्ह्याला मिळणार. समजा युती झाली तर शिवसेनेसाठी काम करणार का? युती झाली तर पक्षाचा आदेश सावंत द्या, पण युती नाही झाली तर भारतीय जनता पार्टीचाच खासदार या जिल्ह्याला असणार. तुम्ही इच्छुक आहात? 100% इच्छुक आहे. पार्टी जो आदेश देईल त्याचप्रमाणे काम होणार. नक्की. मॅडम तुम्ही काय सांगणार? रोहित मॅडम शांत राहा, चर्चा करूया. मॅडम थांबा. मला वाटते मॅडम शांत राहा. मला वाटते की प्रत्येक माणूस. मॅडम शांत राहा. आपण घोषणा करायची आहे. अवघा महाराष्ट्र ही चर्चा बघत आहे. अमरावतीकरांबद्दल वेगळी मतं जायला नको. शांततेत चर्चा ऐकूया आपण. आज जे लोक जसं म्हणत आहे, शांत राहिले तर बोलू, नाही तर तुम्ही त्यांचंच ऐकून घ्या. आज जसं आहे म्हणत आहे की मी निवडून येईन, ते म्हणते मी निवडून येईन. हे आपसामध्ये भांडण करत आहे. पण माझा एकच विषय आहे की मी माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी कशी भांडणार आहे आणि यांना कसे मी उत्तर देईन आणि कसे आम्ही प्रश्न. मी उमेदवार आहे. एक प्रश्न. नाही, कुठल्या पक्षाच्या असणार? नाही. कुठल्या आज मी कोणत्या पक्षाचा घालून बसलेली आहे की मी वायस युवा स्वाभिमान पक्षाची, ज्या पक्षाचा एक आमदार आहे पूर्ण जिल्ह्यात, त्या पक्षाची मी मार्गदर्शिका आहे. आणि मी प्रवीण सर आणि येणार. शांत राहा. शांततेत चर्चा करूया. लाईटला धक्का लागू नका देऊ. लाईटला धक्का लागू नका देऊ. शांत राहा. प्रवीण सरांकडे उत्तर घेऊया. या विकासासाठी येणार आहे. मोदी चांगली गोष्ट आहे. रखेंगे क्या? मोदी है तो देश है दादा. मोदी आहे तर देश आहे. इतका देशभिमानी देशभक्ती वाला माणूस. मॅडम तुमचे सहकारी आहे. म्हणजे आता चांगली गोष्ट आहे. विकास झाला पाहिजे जिल्ह्याचा आणि विकास होऊनच राहिला. विकासासाठी पण बनलेल्या मतदारसंघामध्ये एक तरी मोठं काम दाखवून द्या. एक मोठं काम बनलेल्या मतदारसंघामध्ये एक मोठं काम.
अच्छा, बन्नेरा मतदारसंघाचं इलेक्शन आहे की जिल्ह्याचं इलेक्शन? हे सगळं परत एक नंबर. गवई सर परत एकदा मनपूर्वक मगाशी बोलताना आवाज जात नाही, आवाज स्वागत. लाल किल्ला नेमका कुणाचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ही अमरावतीकर जनता जी आहे ती ठरवणार आहे. एक छोटासा सर्वे घेऊया आपण. किती लोकांना वाटतं की राहुल गांधी यांना सत्ता मिळावी? किती लोकांना वाटतं? हात वर करा. किती लोकांना वाटतंय नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळावी परत? किती लोकांना वाटतंय नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळावी? काय वाटतंय? नरेंद्र मोदींना सत्ता मिळाली पाहिजे. देशाचा विकास करायचा असेल, सर्जिकल स्ट्राईक कुठलेही हल्ले नाहीत. पूर्ण देशात जर चांगलं राहिलं तर मोदी सरकारच पाहिजे, पारदर्शी सरकार. आपके बार फिर से मोदी सरकार. सुशिक्षित बेरोजगाराचा जो प्रश्न आहे आता पण झालेला, मला वाटते 50 वर्ष झाले काँग्रेस सत्तेवर आहे. तो सुशिक्षित बेरोजगार जो आहे आताचा खरा, तो आता शिवसेना बीजेपी लावत आहे. आम्हाला तर 4.5 वर्ष शिवसेना बीजेपीला सत्तेत आले आहे महाराष्ट्रात, परंतु हा सुशिक्षित बेरोजगार 50 वर्षाच्या काळापासून आहे. नक्कीच. तुम्हाला काय वाटते? तुम्हाला राहुल गांधी की नरेंद्र मोदी? अरे बाबा, हमको तो राहुल गांधी की ये बात अलग होगी. पहले सुनो, यहाँ जब नोटबंदी हुई, जीएसटी लगा, गरीबों की बेरोजगारी फैली है, आज पूरे धंधे बंद हुए. उसके बाद मालिया ने करोड़ों रुपए लेके भागा है. मोदी जी ने वादा किया था कि काला धन लाएंगे, काला धन नहीं आया. आज गरीबों के 15 लाख रुपए खा गए. ये हमारे मुद्दे हैं. बेरोजगारीचा प्रश्न असा आहे की बेरोजगार पुणे आणि मुंबईला जातो आणि राजकारणासाठी लोक मुंबई आणि पुण्याला येतात, पुण्यावरून मुंबईला अमरावतीला येतात. तुम्ही काय सांगणार? मी हे सांगणार आहे की जो विकास झाला, जे शिवसेनेवाले म्हणतात की फिनलँड मिल त्यांच्या खासदारांनी आणली, पण ती आणली आहे ताई साहेबांनी. प्रतिभाताई असताना राष्ट्रपती आवाज नाही बंद करणे का? यांनी ललित मोदीचा जो विषय केला, ललित मोदीला कर्ज हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या वक्ती दिले गेलं आहे, आता दिले गेलेलं नाही. आणि मोदी साहेबांनी ललित मोदीला वापिस लावण्याचं जेवढं काम करत आहे. माझा प्रश्न सत्ताधारी पक्षासाठी आहे, दोन्हीही पक्षांसाठी. गाडगे महाराज स्वच्छ भारत अभियान जेव्हा सुरू केलं गेलं तेव्हा गाडगे महाराजांचं नाव त्या अभियानाला सुचवण्यासाठी दोन्ही पक्षाचे सत्ताधारी नेते कुठे होते? नक्कीच. मी सीमा साखरे मॅडमकडे जातो. नरेंद्र मोदी यांना बऱ्याच लोकांची पसंती नाही, जवळपास 60% लोकांची पसंती नाही. काय सांगा? अजिबात नाही. तुम्ही या ठिकाणी जसा मगाशी शिवसेनेच्या लोकांनी त्या नेत्यांनी सांगितलं तसं तुम्ही आम्हाला सुद्धा सांगितलं होतं 20 लोक घेऊन या, आम्ही सुद्धा इथे सगळं शहर जमा करू शकतो. अशा प्रकारे नाही चालत ना. इथे तुम्ही बोलवले वेगवेगळ्या पक्षाचे लोक वेगवेगळ्या नावाखाली आले आणि त्यांच्याकडे तुम्ही कौल मागताय, असं नाही चालत. नवनीत मॅडम, माईक खाली करा मॅडम. तुमचा आवाज स्पष्ट येतोय. हा मॅडम. हा सर. हा प्रवीण सर आवाज येतोय तुमचा. सर टीव्हीवर आवाज येतो, तुम्ही माईक सोडा. हा बोला. आवाज नाही येत बाबा, म्हणून सांगावं लागतं 4 वेळा. मला बोलायचं आहे. टीव्हीवर आवाज येतोय तुमचा, बोला तुम्ही. बोला. हा कशाबद्दल? काय सांगणार तुम्ही इथल्या परिस्थिती आणि काय आश्वासनं देणार आता? हे बा, इथल्या खासदार साहेबांनी 10 वर्षात जे कामं केले ते कामं काही वर्षापासून इथं शिवसेनेचे खासदार आहे ते चालू आहे आणि पुढे पण चालू राहील. कारण की आम्ही कसं आहे, प्रस्तावित कामाला दुसऱ्याचं काम दाखवून कधी करत नाही, आम्ही ते पूर्ण परफेक्ट करतो. मॅडम तुम्ही काय सांगणार? मी माझे जिल्ह्यासाठी जे विचार करून आधी माझे जिल्ह्याच्या लोकांनी 3.5 लाख मतं दिले. बेरोजगारांसाठी रोजगार आणा, शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे, अमरावती जिल्ह्यात आपला एअरपोर्ट आला पाहिजे. त्या कारणाने इथे रोजगार येईन. आज जे रोजगाराच्या बद्दल जे लोक चिडलेले आहे ते रोजगार आपण कशा आणता येईल ते आपण इथे प्रयत्न करू. आणि सगळे जिल्ह्यावाल्यांना एवढं शांत आहे की शांततेने इंटरव्ह्यू. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. अमरावतीची जनता आली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इथे वेळ झालेला आहे इथं थांबण्याचा. तुम्ही पाहत राहा TV9 मराठी.